नमस्कार. बातमी जनतेच्या कर्णधार न्यूज. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, सप्रेम नमस्कार. परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. त्या निकालात आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील 17 जिल्हा परिषद गट आणि 34 पंचायत समिती गणापैकी 9 जिल्हा गट आणि 19 पंचायत समिती गणात आपल्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजय झाले आहेत. याबद्दल सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे मनापासून आभार मानतो. तसेच विजयी उमेदवाराचे मनपूर्वक अभिनंदन करतो. मंडळी, जिल्ह्यातील 54 जिल्हा परिषद गटापैकी 24 गटात भाजपने विजय मिळवला आहे. त्यामध्ये आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा परभणी जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. याबद्दल सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन सुद्धा करतो. शिवाय या निवडणुकीत दिलेले आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत याची गवाही देतो. मंडळी, गंगाखेड विधानसभा हा माझ्यासाठी केवळ विधानसभा मतदारसंघ नसून माझा परिवार आहे. हे आपण आपल्या मतदान रूपी आशीर्वादातून पुन्हा एकदा दाखवून दिले. याबद्दल मला प्रचंड अभिमान वाटतो आहे. निवडणूक कोणतीही असो, माझी मायबाप जनता नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. हे तुम्ही अवघ्या परभणी जिल्ह्याला आणि अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिलेत. याबद्दल मी आपला कायम ऋणी आहे आणि राहील, कारण तुम्ही माझा आत्मविश्वास, ऊर्जा आणि बळ आहात. त्यामुळे तुमच्या साथीने, सोबतीने आणि आशीर्वादाने प्रत्येक निवडणुकीला समोर जात असतो. पण ही निवडणूक माझ्यासाठी फारच निर्णायक होती, कारण राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा माझे मार्गदर्शक माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला होता. तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तुमचे बहुमूल्य मत भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात टाकले आणि मला भक्कम पाठिंबा दिला. याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. शेवटी हेच प्रेम, हाच स्नेह आणि हीच आपुलकी कायम ठेवा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.